वन खात्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून 4 लाख रुपये घेऊन प्रशिक्षणाचे बनावट आदेश देणारे दोघेजण ताब्यात. 3,05,000 रुपये मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. दिनांक 22 मे 2026 रोजी तक्रारदार उमेश विजयकुमार जाधव रा, खांडविता, परतूरजी, जालना यांना दोघांनी वन खात्यामध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांचेकडून 4 लाख रुपये घेऊन प्रशिक्षणाचे बनावट आदेश दिले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी पोलीस ठाणे सदर बाजार येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सो यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेतला असता गुन्ह्यातील आरोपी नामे निलेश गोविंदा झाटे वय 29 वसाली, पातूर अकोला. राहुल गजानन कदम 26 वर्षे जनुना मेहकर, बुलडाणा हे नावा चौफुली परिसरात मिळून आले आहे. दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता दोघांनी मिळून तक्रारदार उमेश विजयकुमार जाधव यांना 15 लाख रुपयामध्ये वन खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून पहिला टप्पा म्हणून 4 लाख रुपये घेतले व राहुल कदम यांनी त्याचे मोबाईलमधील पिक्साआर्ट या ॲप्लिकेशनच्या आधारे प्रशिक्षणाचे बनावट आदेश तयार करून निलेश झाटे याचे व्हॉट्सअपवरून तक्रारदार यांना पाठवून त्यांचा विश्वास संपादन करून बनावट आदेश देऊन फसवणूक केली आहे. दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून रोख 1,45,000 रुपये व 1,40,000 रुपये किंमतीची गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल, गुन्ह्यात वापरलेले 20,000 रुपये किंमतीचे 2 मोबाईल असा एकूण 3,05,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई तेगबीर सिंह संधू पोलीस अधीक्षक, जालना विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक, जालना अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन खामगड, राजेंद्र वाघ, जगदीश बावणे, कैलास खार्डे, दीपक घुगे, रुस्तुम जयवाळ, अकनूर धांडगे, कैलास चेके क्षीरसागर यांनी केली आहे. जालना जनता सेवा डिजिटल न्यूज नेटवर्क शेख वसीम.